नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी बातमी. बळीराजाच्या कृषी विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. कृषी विषयक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढलाय. तापमानात मोठी घट होऊन निफाडचा पारा हा 6.2 अंशांवर गेलाय, तर मालेगावचा पारा हा 10 अंशांवर पोहोचलाय. शेती पिकांसाठी थंडी पोषक ठरतेय, तर दुसरीकडे हुडहुडीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्यात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बीडच्या जिल्हा प्रशासनाने 129 कोटी रुपयांच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तर खरीप 2023 या देखील हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून 129 कोटी 31 लाखांची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासनानं जाहीर केलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तसेच धारूर आणि अंबाजोगाई या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प सुरू झाल्यास त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत होणार आहे. दूध उत्पादक शेतकरी पशुपालकांचे हित लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र शासनातर्फे संपूर्ण सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे. सततच्या अस्मानी संकटानं द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलाय. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल असल्यानं आता द्राक्षांची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास अडथळा निर्माण होतोय. अशा परिस्थितीत देखील राज्यातील द्राक्ष हंगाम सुरू झालाय. आतापर्यंत 10 ते 15% क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली आहे. तर या संदर्भात आता द्राक्षाचे दर दबावात असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात थंडीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आता गहू, हरभरा आणि फळ पिकांना याचा फायदा होतोय. तर मराठवाड्यात धुक्याची चादर पसरली असल्यानं थंडी जाणवू लागली आहे. पिकांना आणि फळबागांना फायदा होत असताना आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाची लाट पाहायला मिळते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद देखील साधला आहे. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कुठल्याही प्रकारे वाढ होताना दिसतच नाहीये. मात्र आता गव्हाच्या दरात देखील घसरण सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामातील गहू येत्या महिनाभरात बाजारात दाखल होतील. मात्र दरात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळेच आता उत्पादनात घट आली. तर बाजारात प्रत्येकच शेतमालाचे दर कोसळू लागले आहेत. सध्या स्थितीला तूर वगळता इतर कोणत्याच शेतीमालाला अपेक्षित असे दरच मिळत नाहीये. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत हे संपूर्ण चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भातील वातावरणात आता अचानक बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच उबदार वातावरण जाणवत असताना आता पुन्हा थंडीनं जोर धरलाय. विशेषतः रात्री ही थंडीची तीव्रता अधिकच वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेकोट्या पेटू लागल्यात. जिल्ह्याचं किमान तापमान हे 10.2 अंशांवर आलंय. त्यामुळे गोंदिया जिल्हा हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यातच थंडी जाणवू लागली आहे. तळोदा बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा, तसेच पूर्णाड आणि अंतुर्ली फाट्यावरती उड्डाणपूल रद्द करावं यासाठी शेतकरी आक्रमक झाल्यात. संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. त्यामुळे बऱ्हाणपूर मुक्ताईनगर महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाल्यानं भाजीपाला पडून राहिलाय. तसेच 2 दिवस नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्याचाच फटका देखील व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलाय. त्यामुळे आता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला 50% इतकाच भावानं मिळतोय. त्यामुळे भाजीपालांना भाव मिळताना दिसतच नाहीये. तर ग्राहक नसल्यानं त्याचाही फटका हा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय. पैठणमधील संत एकनाथ साखर कारखाना निवडणुकीत सचिन घयाळ यांचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर विकास पॅनलचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर 21 संचालक पदासाठी निवडणूक होते आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर शिवारात विद्युत रोहित्र जळाला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार केली आहे. मात्र तक्रार करून देखील महावितरण याकडे दुर्लक्ष करतंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात. दरम्यान या संदर्भात प्रहार जनशक्तीच्या पक्षानं तात्काळ विद्युत रोहित्र बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळते। तापमानात मोठी घट होते, त्यामुळे आता निफाडचा पारा हा 6.2 अंशांवर पोहोचलाय, तर मालेगावचा पारा 10 अंशांवरती पोहोचलाय। शेती पिकांसाठी थंडी पोषक ठरतीये, तर दुसरीकडे हुडहुडीमुळे आता जनजीवन विस्कळीत झालंय। तर थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळत आहे। मालेगाव शहर व तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचा पारा हा घसरला असून मालेगाव तालुक्याचे तापमान हे 10°C येऊन ठेपले आहे। त्यामुळे शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत आणि सकाळी व्यायाम व मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की काही तरुण हे शेकोटी पेटवून ऊब घेत आहेत, तर कोवळ्या उन्हात सुद्धा हा थंडीचा जोर कायम असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। काय सांगाल, थंडीचा जोर कायम आहे? उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीमुळे संपूर्ण देशभरात अचानक थंडी वाढलेली आहे। मागील 4 ते 5 दिवसापासून मालेगाव शहरात सुद्धा पारा मोठ्या प्रमाणावर कमालीचा घसरलेला आपल्याला दिसत आहे। माणसं पण पशुपक्षींना सुद्धा या थंडीमुळे फार मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी आम्ही गायींकरता गौशाळांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने शेकोटी करून त्यांचं संरक्षण करीत आहोत। एकंदरीत आपण बघू शकतो की पशुपालकसुद्धा आपल्या पशूंची काळजी ही शेकोटी करून ऊब देऊन घेत आहेत। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बीडच्या जिल्हा प्रशासनाने 129 कोटी रुपयांच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे। खरीप 2023 हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे। त्याच अनुषंगाने आता जिल्हा प्रशासनाकडून 129 कोटी 31 लाखांची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे शासनानं जाहीर केलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तसेच धारूर आणि अंबाजोगाई या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। पुढची बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प सुरू झाल्यास तेथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत होणार आहे। तर दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालकांचे हित लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र शासनातर्फे संपूर्ण सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे। तर उदगीरच्या शासकीय दूध भुकटी प्रकल्पाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या दूध व्यावसायिक, पशुपालक आणि शेतकरी संवाद कार्यक्रमावेळेस ते बोलत होते। हमको आज इस डेयरी के प्लांट में सब किसानों के बीच में आने का कार्यक्रम बनाया। मैं उनके बीच में आया, डेयरी के प्लांट को भी देखा, पुराने यहाँ के हिस्ट्री को भी समझा, और मुझे ये इतना समझ में आया है कि ये एरिया जो है वो खेती पर निर्भर है। यहाँ कोई इंडस्ट्रीज है ही नहीं, और यहाँ के पशुपालकों को दूध के दाम भी नहीं मिल रहे हैं, और एक व्यवसाय के तौर पे दूध का व्यवसाय यहाँ बंद है। इसको पुनर्जीवित कराने के लिए मैं भारत सरकार की ओर से ये उदगिरी के प्लांट को पुनर्जीवित करने के लिए, मैं तो ये मानता हूँ कभी पुनर्जीवित शब्द बहुत उपयोगी नहीं रहेगा, ताकि आप भी मीडिया में इसको पुनर्जीवित कहेंगे। ये अभी यहाँ नए सिरे से ही नया प्लान शुरू करना पड़ेगा। उसके लिए जो भी करणीय होगा वो हम करेंगे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली आहे, त्यामुळे भाजीपाला पडून राहिलाय। तसेच 2 दिवस नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती, त्याचाही फटका हा व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे आता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला हा 50% इतक्याच भावाने मिळतोय। त्यामुळे भाजीपालांना आता भाव मिळताना दिसतच नाहीये, तर ग्राहक देखील त्या ठिकाणी फिरकत नाहीये। त्याचा देखील फटका नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला बसल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 500 पेक्षा गाड्यांची आवक जास्त झाल्यामुळे संपूर्ण जो आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडून आहे। आपण पाहू शकता वांगी आहे, टोमॅटो आहे, फ्लावर आहे, हे संपूर्ण जीवनावश्यक ज्या भाज्या आहेत त्या संपूर्ण पडून राहिलेल्या आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं आज जे नुकसान झालेलं आहे। 2 दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती, त्याचाही फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे। आपल्यासोबत मुंबई कृषी उत्पन्न समितीचे व्यापारी आहेत। सर, काय फटका बसलेला आहे? आज भरपूर भाजीपाला पडून आहे। मालाची आवक मार्केटमध्ये सध्या जे असते जवळजवळ 582 म्हणजे 600 गाडीची आवक मार्केटमध्ये झालेली आहे, आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये बाहेर देखील मालांचा उठाव होत नसल्या कारणास्तव गिरायकांचं माल घेण्याचं प्रमाण घटलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मार्केटचे बाजार भाव स्थिर होते,
महाराष्ट्रामधून जे मराठा आंदोलक आले होते त्यांचा मुक्काम 2 दिवस मार्केटमध्ये असल्या कारणास्तव 2 दिवस मार्केट बंद होतं. त्याचाही फटका कुठेतरी आम्हाला बसलेला आहे. 50% पेक्षा कमी भाव झालेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना झालाय. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. आता बातमी हिंगोलीमधून आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तरीही पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या वादामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. 1.5 कोटी रुपये परत गेल्यानं हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा अधिकारी उपलब्धच नसल्यानं खुर्ची उचलून यावेळेस निषेध देखील करण्यात आलाय. खरं तर हे सगळं संगनमताने या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं, जिल्हाधिकारी उपस्थित होते, पण ते हरामखोर कृषी अधीक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. आम्ही 1-1.5 तास तिथं बसलो, तरी सुद्धा निवेदन यायला तयार नाहीत. कृषी अधीक्षक यायला तयार नाहीत. या लोकांचे सगळे लागेबाधे त्या कंपनी सोबत आहेत. निश्चितच आम्ही आज खुर्ची उचलली. येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर निर्णय झाला नाही तर निश्चितच आम्ही त्याच्या डोक्यात खुर्ची घातल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात तिथं या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, सोडूही देणार नाही. अकोल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा सरासरी दर हा 9,500 रुपयांवर पोहोचलाय. तर गेल्या काही दिवसात तुरीचा दर सुधारल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजार समिती तुरीला कमाल अर्थातच 10,530 रुपये आणि किमान दर हा 8,500 रुपयांवरती मिळतोय. तर तुरीच्या दरात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर शेतकऱ्यांची तूर काढणी बहुतांश प्रमाणात आटोपल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील तुरीची काढणी सुरू आहे. एकीकडे तूर काढणी तर दुसरीकडे तुरीची आवकही सुधारतीये. बाजार समितीत तुरीची आवक 4,000 क्विंटल ते 5,000 क्विंटलच्या दरम्यान आहे. तुरीचे कमाल दर 8,500 ते 10,530 पर्यंत बाजारभाव आहे. तुरीची सरासरी बाजारभाव विक्री 9,700 ते 10,000च्या याच्यात तुरीची विक्री होत आहे. तूर काढणीला आले असल्यामुळे सर्व पिकांचा हंगाम सध्या जोरात आहे. तुरीची आवक आतून प्रमाणात वाढण्याची आणखी शक्यता आहे तुरीची, आणि बाजारभाव सुधारण्याची पण दाट शक्यता आहे. असे व्यापारी वर्ग बोलले जात आहे. मराठवाड्यात थंडीचं प्रमाण वाढलं असल्यानं आता गहू, हरभरा आणि फळ पिकांना याचा मोठा फायदा होतोय. मराठवाड्यात धुक्याची चादर पसरली असल्यानं थंडी देखील जाणवू लागली आहे. तर पिकांना आणि फळबागांना याचा फायदा होताना दिसतोय. तर शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मराठवाड्यामध्ये थंडी वाढलेली आहे आणि याचा परिणाम कुठेतरी पिकांवर होताना पाहायला मिळतोय. पिकांना सुद्धा याचा लाभ होत आहे आणि जी काही पिकं आहेत ती सुद्धा कुठेतरी फुलल्याचं पाहायला मिळतंय. हरभरा असेल, गहू असेल, या ठिकाणी पिकं जी आहेत त्यांना याचा लाभ होत असताना शेतामध्ये मराठवाड्यामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळते. आपण जर माझ्या मागं पाहिला तर हा हिरवागार गहू तुम्हाला पाहायला मिळत असेल. सुंदर असा गहू दिसतोय. या ठिकाणी पीक जे आहे ते सुद्धा चांगलं आलेलं आहे आणि याचाच फायदा म्हणजे जे प्रकारे थंडी वाढत असते तर थंडीचाच लाभ जो आहे तो या पिकांना होतो. पीक सुंदर दिसतंय, पीक चांगलं येईल आणि 2 पैशांचं उत्पन्न जे आहे ते सुद्धा वाढलेलं असेल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातोय. हे पीक जे आहे ते अतिशय चांगलं आलेलं आहे. त्यामुळं गहू असेल, हरभरा असेल, इतर फळबागा असतील त्यांना सुद्धा याचा लाभ होतो. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात काय त्यांची भावना आहे. तर काय सांगाल या ठिकाणी तुम्ही जो गहू पाहताय त्या गव्हाला कुठेतरी थंडीचा कसा फायदा होतोय? थंडीमुळे म्हणजे गवत चांगला येतो, उत्पन्नाला समजा वाढ होते. थंडीचा प्रकार म्हणजे फळबाग असो किंवा गहू, हरभरा अशा म्हणजे जे उत्पन्न निघन ते जास्त प्रमाणात निघतं थंडीमुळे. थंडी वाढल्यामुळं गहू जास्त प्रमाणात येतो आणि ते थंडी म्हणजे गव्हासाठी किंवा इतर फळबागासाठी चांगली आहे. तर मग ती असल्यामुळं उत्पन्नात वाढ होते, मग हे जास्त प्रमाणात येतं. जर थंडी नसली तर मग हे गव्हाच्या ओंब्या हे ते कमी प्रमाणात येतात, मग त्याने शेतकऱ्याला नुकसान होतं. फळबागांचं कसं चित्र आहे? फळबागा पण थंडीमुळं चांगले येतात, लवकर येतात. मग फळबाग म्हणजे थंडी हे नसली का तर मग ते कमी जास्त होतं, जरा उत्पन्नात पण वाढ घट होत असते. आपण या ठिकाणी पाहताय गहू जो आहे तो सुंदर आलेला आहे आणि उत्पन्नामध्ये सुद्धा कुठेतरी घट होते. मात्र यावेळेस थंडी आहे, तर थंडीमुळे कुठेतरी उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी चांगलं वाटतंय की या गव्हाचा फायदा किंवा या पिकांचा फायदा या थंडीमुळे होणार आहे. थंडी वाढतीये आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा आनंद वाढत चाललेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.
पाहुयात पुढची बातमी. जळगावमध्ये तळोदा बऱ्हाणपूर या प्रस्तावित महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी यांच्यासह सगळेच बागायतदार धारक शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार असल्यानं या विरोधात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हे चांगलेच आक्रमक झाल्यात. तर शेतकऱ्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळेस प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान 2 महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा शेतकऱ्यांनी रोखून धरल्यानं या महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. तळोदा बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावमध्ये शेतकरी हे आक्रमक झाले असून महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरती शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. आता काय सांगाल, आज आपण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं, महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा जी आहे ती या ठिकाणी अडवलेली आहे, काय मागण्या आहेत? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरती अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामधील काही परिसरातील शेतजमिनी असलेला हा पट्टा आहे. या ठिकाणी तो हायवे आणताना तो अतिशय काळ्या कसदार आणि 100% हिरवं रान असलेल्या परिसरामधून तो हायवे जाणार आहे. त्यामुळे आम्ही अनेक शेतकरी ह्या परिसरातील भूमिहीन होतील. ह्या शेतकरी भूमिहीन झाल्यावर भविष्यात हा शेतकरी जमीन घेऊ शकणार नाही, कारण अत्यंत अल्प मोबदला शासन याला देणार आहे. आम्हाला मोबदला सुद्धा नको आहे, आम्हाला आमच्या जमिनी वाचवायचा आहे. त्यामुळे आमचा ह्या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. खरं म्हणजे आमचा हा पट्टा जो आहे हा अतिशय उत्कृष्ट केळी उत्पादन देणारा पट्टा आहे आणि ह्या अशी जमीन तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. ही शासनाकडे नोंद आहे. शासनाच्या कृषी विभागाला विचारा की अशी काळी कसदार अतिशय जास्त ह्युमस असलेली जमीन तयार व्हायला किती वर्ष लागतात. शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर शेतकऱ्याच्या आज फाशी म्हणजे जीवावर आलेला आहे. तर यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून स्वतः जीविताची हानी करू शकतो अशी परिस्थिती झालेली आहे. तात्काळ या महामार्गाचं काम रद्द करावं अशी मागणी जी आहे ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावर तुम्ही तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला पाठवू शकताय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता मी इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.